Students, today we will see expansion for a minus b whole bracket cube. This is difference of two term, cube of difference of two terms. First term is a and second term is b. Now, first of all, write a minus b whole bracket cube means write multiply the bracket for 3 times a minus b into a minus b into a minus b. Now for these two brackets you can use the rule of indices, that is a minus b into a minus b whole bracket square. या दोन ब्रॅकेटसाठी काय लिहायचं a minus b whole bracket square. And in the next step expansion, write the expansion of a minus b whole bracket square, and the expansion is a square minus 2ab plus b square. So a minus b into second bracket मध्ये काय येणार आहे a square minus 2ab plus b square. Now multiply by each term, multiply by each term from bracket first to bracket second. मग a into प्रत्येक टर्म पहिल्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ए इंटू पूर्ण ब्रॅकेट लिहा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि इथं साईन आहे बीला मायनस म्हणून इथं लिहा मायनस बी इंटू काय येणार आहे ए स्क्वेअर मायनस ए बी मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ह्या एनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला. एला साईन प्लस आहे म्हणून ब्रॅकेटमधल्या या 3 टर्म्सच्या साईन्स चेंज होणार नाहीत, त्या तशाच राहतील. ए इंटू ए स्क्वेअर मिळणार आहे तुम्हाला ए क्यूब. त्याच्यानंतर ए इंटू मायनस 2ab यू विल गेट 2 मायनस 2 ए स्क्वेअर बी, अँड ए इंटू बी स्क्वेअर यू विल गेट प्लस ए बी, यू विल गेट हिअर ए बी स्क्वेअर. आता इथं मायनस बीनं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, म्हणजे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मच्या साईन्स काय होणार आहेत चेंज होणार आहेत. म्हणून पहिल्या टर्मला इथं प्लस साईन आहे तर मल्टिप्लाय झाल्यावरती त्याला येणार आहे मायनस साईन. सेकंड टर्मला मायनस साईन आहे तर मल्टिप्लिकेशन झाल्यावरती मायनस साईननं काय होणार आहे तो प्लस. आणि थर्ड टर्मला प्लस साईन आहे तर मल्टिप्लाय मायनस साईननं मल्टिप्लाय होते त्यावेळेस त्याला साईन येणार आहे मायनस. देअरफॉर यू विल गेट मायनस बी इंटू ए स्क्वेअर, यू विल गेट मायनस ए स्क्वेअर बी, minus into minus plus 2ab square minus the minus into plus b square minus b into plus b square minus into plus minus आणि b into b square काय येणार आहे b cube. So now collect the like terms. like terms कोणते आहेत इथे तर one is 2a square b minus 2a square b and मायनस ए स्क्वेअर बी. दोघांना मायनस साईन आहेत म्हणून या दोन टर्म्सचे काय होणार आहेत ॲडिशन होईल आणि ती येणार आहे मायनस 3a स्क्वेअर बी. त्याच्यानंतर दुसरी लाईक टर्म कोणती आहे तर ए बी स्क्वेअर आणि इथे आहे 2ab स्क्वेअर. दोघांनाही प्लस साईन आहे त्यांचे ॲडिशन होईल आणि तुम्हाला मिळणार आहे प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. So therefore expansion of a minus b whole bracket cube is, there are 4 terms in the expansion, a cube minus 2a square b plus 3ab square minus b cube. आता ह्या एक्सपान्शनमध्ये मायनस आणि प्लस ह्या दोन्ही साईन्स आहेत. तर बघा जे टर्म 1 2 3 4 त्याच्यामध्ये पहिली पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ही काय आहे फॉर्म्युला फॉर ए क्यूब मायनस बी क्यूब, अँड द एक्सपान्शन इज ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. नाव वी विल सी द सम्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5.3. प्रॅक्टिस सेट 5.3 याच्यामधले सम्स बघूयात. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन 2 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामधलं फर्स्टमध्ये तुम्हाला एक्सपांड करायचं आहे आणि त्याच्यामधलं फर्स्ट 2m मायनस 5 होल ब्रॅकेट क्यूब. बघा स्टुडंट्स मुलांनो, हे एक्सपान्शन करत असताना पहिली स्टेप तुम्हाला काय लिहायची आहे फॉर्म्युला. तुम्ही मला खूप जणांनी एक्सरसाइज आधीचे सोडवून पाठवलेत पण ते सोडवताना तुम्ही फॉर्म्युल्याचा यूज
थोड्या जणांनी केला, थोड्या जणांनी केलेला नाही. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, फॉर्म्युला कोणता यूज करायचा ते लिहायचं आहे. मग इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार, ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब. मग एक्सपान्शन त्याचं काय आहे, ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ते झाल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे इथं, ए आणि बीच्या व्हॅल्यूज. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए, हिअर व्हॅल्यू ऑफ ए इज 2m. अँड नाव व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी, बघा इथं मायनस साईन आहे, ह्या 5ला मायनस साईन आहे. बीची व्हॅल्यू काय लिहायची, फक्त 5. इथं -5 बीची व्हॅल्यू लिहायची नाही. हिअर व्हॅल्यू ऑफ बी इज 5. नाव एक्सपांड बाय यूजिंग फॉर्म्युला. ए इज इक्वल टू, एची व्हॅल्यू आहे 2m आणि बी इज 5. आता ह्या एक्सपान्शनमध्ये 4 टर्म्स असतात. पहिली टर्म आहे फर्स्ट टर्मचा क्यूब. आता फर्स्ट टर्म काय आहे 2m, त्याचा काय येणार आहे क्यूब. त्याच्यानंतर -3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आणि त्याच्यानंतर इंटू काय असणार आहे सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि मायनस सेकंड टर्मचा क्यूब. आता मायनस सेकंड टर्मचा क्यूब इक्वल टू साईनच्या खाली इक्वल टू साईन द्या. 2चा क्यूब काय येणार आहे 8m क्यूब. त्याच्यानंतर आता मल्टिप्लिकेशन करताना -3 इंटू 5 करा, म्हणजे येणार आहे तुम्हाला -15 इंटू 2mचा स्क्वेअर किती येईल 4m स्क्वेअर प्लस 3 इंटू 2m हे आधी करा, येणार आहे इथे 6m आणि 5चा स्क्वेअर किती असणार आहे 25 मायनस 5चा काय आहे क्यूब म्हणून येणार आहे 125. इक्वल टू साईनच्या खाली इक्वल टू साईन द्या आणि 8a क्यूब मायनस आता 15 इंटू 4, 15 4 आर 60m स्क्वेअर प्लस आता 25 इंटू 6 किती येणार आहे तर 150m मायनस 125. धिस इज द आन्सर, एक्सपान्शन ऑफ 2m मायनस 5 होल ब्रॅकेट क्यूब. आता एक्सपान्शन लिहिताना तुम्ही जे इंडायसेस लिहायचे आहेत तुम्हाला, ते इंडायसेस व्यवस्थित त्या नंबरच्या बेसच्या वरती लिहा. तुम्ही त्याच्याच पुढं खाली लिहू नका. त्याच्यानंतर वी विल सी द सेकंड सम 4 मायनस p होल ब्रॅकेट क्यूब. नाव हिअर ऑल्सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए, फर्स्ट राईट द फॉर्म्युला. a minus b whole bracket cube is equal to a cube minus 3a² b plus 3ab square minus b cube. So what are values of a and b? Here a is equal to 4 and b is equal to p. So write the expansion. 4 minus p whole bracket cube is equal to first term cube 4चा काय येणार आहे क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म p प्लस 3 इंटू 4 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा काय असणार आहे स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा क्यूब. म्हणून इथं येईल 4चा क्यूब 4 4 आर 16, 16 4 आर किती येणार आहे 64 मायनस 3 इंटू p 3p आणि 4चा स्क्वेअर किती आहे 16 प्लस 3 इंटू 4 12p स्क्वेअर मायनस p क्यूब. मग इथे येईल 64. आता 16 3 आर 3 इंटू 16 किती येणार आहे 3 इंटू 16 48 म्हणून येणार आहे इथं 48p प्लस 12p स्क्वेअर मायनस p क्यूब. This is expansion of 4 minus p whole bracket cube. Now we will see the third sum, and that is, what is the third sum? 7x minus 9y whole bracket cube. First write the formula, that a minus b whole bracket cube, and the formula is a cube minus 3a² b
plus 3ab square minus b cube. Here, what are values of a? Here, a is 7x and b is 9y. Therefore, 7x minus 9y whole bracket square whole bracket cube is equal to. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म कोणती आहे 7x आणि सेकंड टर्म कोणती आहे 9y. म्हणून एक्सपान्शनमध्ये फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट टर्मचा काय असतो क्यूब म्हणून येणार आहे 7xचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 7x स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा क्यूब. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हियर पहिली टर्म काय आहे 7xचा क्यूब. आता 7चा क्यूब किती येणार आहे तर 7चा क्यूब हा 343 x क्यूब मायनस आता इथं पहिल्यांदा कोणाचं मल्टिप्लिकेशन करायला सोपं जाणार आहे 3 इंटू 9 हाऊ मच इट इज 27y आणि इथं 7xचा स्क्वेअर लिहा म्हणजे येणार आहे 49x स्क्वेअर प्लस आता इथं मल्टिप्लाय करताना 3 इंटू 7 28x इंटू 9चा स्क्वेअर 81y स्क्वेअर मायनस 9yचा काय आहे क्यूब. आता 9चा क्यूब 9चा स्क्वेअर 81 इंटू 9 किती येणार आहे 729 आणि yचा क्यूब. आता इथेच बघा पहिली टर्म 343 x क्यूब मायनस आता 27 इंटू 49 यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 1223 x स्क्वेअर y प्लस 28 इंटू 81 आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 1701 x y स्क्वेअर minus 729 y cube. This is expansion of 7x minus 9y whole bracket cube. Now write the sum correctly in your notebook. Now we will see the next sum, and that is, what is the next sum? Cube of 58. You have to find cube of 58. Now 58, how you will write 58? You will write 58 as cube of sum of two numbers in such a way that you should know the cube of both the numbers. So 58 can be written as which sum? Fourth sum. How you will write 58? And you have to write the difference of two numbers, not the sum of two numbers. You should write 58 in difference of two numbers. 58 you can write it as 60 minus 2. 58 can be written as 60 minus 2 whole bracket cube. 58 is written in the difference of two numbers and 60 minus 2 whole bracket cube. आणि आता तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे युजिंग a मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय एक्सपान्शन येणार आहे ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आता व्हॉट आर व्हॅल्यूज ऑफ ए हियर a इज इक्वल टू 60 and b is equal to 2. What is value of b? It is 2. Now therefore 58 cube is equal to 60 minus 2 whole bracket cube. Therefore 60 minus 2 whole bracket cube
हिअर फर्स्ट टर्म इज 60 अँड सेकंड टर्म इज 2. 60चा काय असणार आहे क्यूब मायनस 3 इंटू 60 त्याचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म बी काय आहे 2 प्लस 3 इंटू 60 इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 2चा काय असेल क्यूब. नाव हिअर यू हॅव टू फाइंड क्यूब ऑफ 60. 6चा क्यूब. आता 6चा क्यूब किती येणार आहे तर 6चा क्यूब हा 216. क्यूब ऑफ 6 इज 216. आणि आता इथं काय आहे एक झिरो आहे मग त्याच्या क्यूबमध्ये किती झिरोज येणार आहेत 3 झिरोज मायनस 3 2s आर 6 आणि 60चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर किती आहे 336 आणि आता 0 1 आहे स्क्वेअरमध्ये किती झिरोज येणार आहेत 2 झिरोज प्लस 3 6 आर 18 180 इंटू काय येणार आहे 4 मायनस 2चा क्यूब किती 2चा क्यूब किती असणार आहे 8. मग 2,16,000 हा नंबर लिहा मायनस आता 6न मल्टिप्लाय करा 6न मल्टिप्लाय केल्यावरती आता इथं पुन्हा तुम्हाला किती येणार आहे 216 36 इंटू 2 6 6 जा 36 3 कॅरी 6 3 जा 18 18 प्लस 3 21 आणि पुढे 2 झिरोज द्या प्लस आता इथं 18 इंटू 4 येत नसेल 18चा टेबल तर 4 8 जार किती असणार आहेत 32 आणि 4 1 जा 4 प्लस 3 7 720 मायनस 8. आता इथं बघा ॲडिशन करायची आहे आणि तुम्हाला हे करायचं सिम्प्लिफाय करायचं आहे. आता ते सिम्प्लिफाय केल्यावरती पॉझिटिव्ह असलेले टर्म्स कोणते आहेत तर दिस टर्म ही टर्म पहिली टर्म आणखीन ही टर्म यांची काय करा ॲडिशन करा आणि ती जर ॲडिशन केली तर 0 प्लस 0 किती येणार आहे 0 2 प्लस 0 2 7 प्लस 0 7 6 1 2. आता हे जे दोन नंबर्स आहेत मायनस साईन असलेले त्यांची साईन सेम आहेत म्हणून त्यांची काय करा ॲडिशन करा आणि त्या ॲडिशनला कॉमन साईन दोघांना मायनस आहे ते मायनस साईन येणार आहे आणि ॲडिशन किती येणार आहे तर 21,608 युनिट्स प्लेसची ॲडिशन केली तर 8 प्लस 0 किती येणार आहे 8. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे या दोन नंबरचा डिफरन्स घ्यायचा आहे म्हणून डिफरन्स तुम्ही मायनस बघा युनिट्सच्या खाली युनिट्स टेन्सच्या खाली टेन्स हंड्रेड्सच्या खाली 100 1000 आणखीन 10,000 आणि इथं करा. आता हे केल्यावरती काय येणार आहे इथे 0 त्याच्यानंतर काय येईल तुम्ही इथून 1 2 0 मायनस 10 तुम्हाला जे आन्सर येणार आहे ते आन्सर इथं 1 7 मायनस 6 1 त्याच्यानंतर 6 मायनस 1 किती येणार आहे 5. आता इथं 1मधून 2 नाही तर बोरो घ्या 11 मायनस 2 येणार आहे तुम्हाला 9 आणखीन 2मधून 1 गेला म्हणून इथं 1 राहणार आहे तुम्हाला आन्सर येणार आहे किती 1,95,112. This is cube of 58 and we have found this cube by using formula a minus b whole bracket cube. See, write this sum and while writing the difference write the digits units after units च्या खाली units द्या
टेन्सच्या खाली टेन्स असे युनिट्स डिजिट्स लिहा. आणखीन मग तुमचं सबट्रॅक्शन काय होणार आहे, बरोबर येणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सम आहे आणि ते कोणतं दिलेलं आहे, फिफ्थ सम इज यू हॅव टू फाइंड क्यूब ऑफ 198 होल ब्रॅकेट क्यूब. सो 198, हाऊ यू विल राईट 198? So you will write 198 as 200 minus 2 whole bracket cube. 200 minus 2 whole bracket cube. Now you can do this on your own. हे तुम्ही सोडवा सम. आणखीन तुम्ही करा, तुमच्या लक्षात येईल. इथं पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचं आहे, फॉर्म्युला लिहायचा आहे. तो फॉर्म्युला लिहा आणि हे सम तुम्ही करा. इथं एची व्हॅल्यू काय आहे, ए इज इक्वल टू हाऊ मच, ए इज इक्वल टू 200 अँड बी इज इक्वल टू काय असणार आहे, तर बी इज इक्वल टू असणार आहे 2. सो राईट द व्हॅल्यूज ऑफ हिअर. ए इज इक्वल टू 200 अँड बी इज इक्वल टू 2. आता ह्याच्यामध्ये 200चा क्यूब तुम्हाला लिहायला येईल. मग देअरफॉर 198 क्यूब इज इक्वल टू काय आहे, 200 मायनस 2 होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 200 फर्स्ट टर्मचा क्यूब मायनस 3 इंटू 200चा स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू 200 इंटू 2चा काय असेल स्क्वेअर मायनस 2चा काय येणार आहे क्यूब. सो राईट द व्हॅल्यूज. 2चा क्यूब असतो 8. आता इथं 2 झिरोज आहेत म्हणजे त्या क्यूबवरती क्यूबमध्ये किती झिरोज असणार आहेत, 2 3 जार 6 म्हणून येणार आहेत 6 झिरोज 8वरती. मायनस इथं 2 3 जार 6 इंटू 200चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 आणि 2 झिरोज आहेत म्हणून 4वरती किती झिरोज येणार आहेत, 4 झिरोज येणार आहेत. प्लस आता इथं काय आहे बघा, 2 3 जार 6 इथं 600 इंटू 4 मायनस 2चा क्यूब काय आहे 8. मग हे नंबर्स लिहा आधी, सिम्प्लिफाय करा. 8वरती किती झिरोज आहेत, 6 मायनस 6 4 जार 24 प्लस 6 4 जार 24 मायनस 8. आता प्लस साईन असलेल्या नंबर्सची ॲडिशन करा, म्हणजे प्लस साईन एकत्र घ्या असलेले नंबर्स आणि मायनस साईन यांचे सेपरेट करा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ॲडिशन कोणाची करणार, तर इथला जो आहे हा नंबर आणखीन हा 2400. मग युनिट्स प्लेसच्या डिजिट्सची ॲडिशन 0 0 प्लस 0 0. इथं आहे 100 प्लस 4, इथं आहे 0 4 प्लस 0 4 आणि 2 प्लस 0 2. म्हणजे कितीपर्यंत झाली, 1000 प्लेसपर्यंत झाली. मग हा आहे 10,000ला 0, त्याच्यानंतर आहे लॅकला 0 आणि 10 लॅकला 8. तसंच लिहा. त्याच्यानंतर आता ह्या 2 नंबर्सला बघा, मायनस साईन असलेले नंबर्स त्यांची काय करणार तुम्ही, दोन्ही नंबर्सला मायनस साईन आहे म्हणजे त्यांची काय करणार, ॲडिशन करणार. आता ॲडिशन करताना आणि त्यांच्या आन्सरला साईन काय असणार आहे, मायनस, म्हणून इथं येणार आहे युनिट्स प्लेसची ॲडिशन 8, नंतर टेन्सला 0 100sला 0 1000ला 0 10,000ला 4 आणि लॅकला 2. आणि आता या 2 नंबर्सचं तुम्हाला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. मग सबट्रॅक्शन करताना पहिल्यांदा डिजिट्स व्यवस्थित लिहा, थोडं अंतर ठेवून लिहा. किती आहेत, 8 0 0 2 4 0 0 मायनस युनिट्सच्या खाली युनिट्स, राईट द डिजिट ऑफ युनिट्स बिलो युनिट्स प्लेस. आणि आता त्याच्यानंतर काय आहे 0 0 0, त्याच्यानंतर 4 आणखीन 2. बघा 2 4 3 झिरोज 8 2 4 3 झिरोज 8. आणि आता सबट्रॅक्शन करायचं आहे. द 0 मायनस 8. आता 0मधून 8 किती येणार आहे, इथं बोरो घेणार 2 आलं. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे, तर बघा इथं 1 किंवा बोरो घेतला तो काय येणार आहे इथं 9. त्याच्यानंतर
इथं डिजिट नाही आहे. काय केलं, कसं करायचं आहे, 4मधून इथं घेणार आणि इथला डिजिट एक इकडं घेणार. या 10मधून एक इथं गेला तर इथं झाला 10 आणि 10th प्लेसला कोणता डिजिट राहिलेला आहे, 9. 9 मायनस 0 किती येणार आहे, 9. आता हा 4 काय झालेला आहे, 3. मग 3 मायनस 0 किती येणार आहे, 3. बघा हा 3 होणार आहे. इथं 10 आणि इथून एक घेणार आणि इथं येणार आहे 10. असं सबट्रॅक्शन करायचं आहे. 2 मायनस 0 किती येणार आहे, 2. आता इथं 0 मायनस 4. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, बॉरो घ्यायचा आहे आणि तो बॉरो पहिल्यांदा 8मधून येणार आहे. इथं 7, इथं असणार आहे 10, इथं परत येणार आहे 9. 10 मायनस 4 किती येणार आहे, 6 आणि 9 मायनस 2 किती येणार आहे, 7 आणि हा 7. म्हणून तुम्हाला आन्सर बघा काय येणार आहे, तर युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. आता किती लॅक आहेत, 77 लॅक 62,392 is a cube of 198. So do this sum in your notebook, and now we will see the next sum, sixth sum, and that is, what is the sixth sum? It is p 2p minus 1 upon 2p whole bracket cube. आता याच्यामध्ये पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, यूजिंग फॉर्म्युला. आणि कोणता फॉर्म्युला आहे, a minus b whole bracket cube. एक्सपान्शन इज a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. So from example, what are values of a? A is equal to 2p and b is equal to 1 upon 2p. 1 upon 2p हे येणार आहे a आणि b च्या व्हॅल्यूज. नाव राईट द एक्सपान्शन. 2p minus 1 upon 2p whole bracket cube is equal to, here first term is 2p and second term is 1 upon 2p. फर्स्ट टर्मचा काय असणार आहे, पहिल्यांदा क्यूब, म्हणून 2pचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म, आणि सेकंड टर्म आहे 1 अपॉन 2p प्लस 3 इंटू सेकंड टर्म इंटू 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा काय आहे स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा काय असतो क्यूब. आता इथं मी जशा 2 लाईन्स यूज केल्यात तशा 2 लाईन्स तुम्ही यूज करा. एकाच लाईनवरती गिचमीड करून लिहू नका. आता 2चा क्यूब किती येणार आहे, 8p क्यूब मायनस 3 इंटू हे करा, ही टर्म करा, 3 इंटू 1 अपॉन p म्हणजे तुम्हाला येणार आहे 3 अपॉन 2p इंटू 2pचा स्क्वेअर म्हणजे येणार आहे 4p स्क्वेअर प्लस काय येणार आहे 3 2 जार 6p इंटू काय असणार आहे 1 अपॉन 2pचा स्क्वेअर म्हणजे येणार आहे 4p स्क्वेअर प्लस मायनस 1 अपॉन 2pचा क्यूब म्हणजे 8p क्यूब. आता इथं सिम्प्लिफाय सेकंड आणि थर्ड टर्ममध्ये सिम्प्लिफिकेशन करता येणार आहे. इथं डिनॉमिनेटरमधला एक p कॅन्सल होईल न्यूमरेटरच्या ह्याला, 2 1 जा 2 2 जा. त्याच्यानंतर इथे न्यूमरेटरचा p डिनॉमिनेटरच्या एका pला कॅन्सल होईल आणि 6 आणि 4मध्ये सुद्धा पुन्हा तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करता येईल. टेक 2 कॉमन फॅक्टर फ्रॉम बोथ, 2 3 जा आणि 2 2 जा. म्हणून तुमचं लास्ट आन्सर जे आहे ते लास्ट आन्सर काय येणार आहे, तर लास्ट आन्सर इज व्हॉट इज द लास्ट आन्सर. पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडला सम लिहा, 2p मायनस 1 अपॉन 2p होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8p क्यूब. आता सेकंड टर्ममध्ये काय काय राहिलेलं आहे, 3 इंटू 2 आणि न्यूमरेटरला p म्हणून येणार आहे 6p स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस
त्याच्यानंतर अजूनही काय आहे, न्यूमरेटरमध्ये 3 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 2. बघा इथं न्यूमरेटरमध्ये काय आहे 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 2, म्हणून 3/2 ही तुमची कोणती टर्म असणार आहे, तर थर्ड टर्ममध्ये 3/2 आणि डिनॉमिनेटरमध्ये p सुद्धा आहे, म्हणून इथं येणार आहे 3/2p आणि लास्ट टर्म काय आहे -1/8p³ -1/8p³. दिस इज एक्सपान्शन फॉर 2p/7. Now we will see the seventh sum. आणि सेवन्थ सम काय आहे ते पण तुम्हाला आलं पाहिजे. आणि 1 - 1/a^3. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा फॉर्म्युला लिहा. विच फॉर्म्युला यू विल राईट युजिंग a-b^3. ह्याच्यामध्ये एक्सपान्शन a³ -3a² b प्लस 3ab² प्लस नॉट प्लस -b³. Here what are values? Write values of a and b. Here a is equal to 1 and b is equal to 1/a. Therefore 1 minus 1/a^3 is equal to फर्स्ट टर्मचा काय येणार आहे क्यूब, फर्स्ट टर्मचा क्यूब -3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 1/a प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा काय असेल स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा काय आहे क्यूब. सेकंड टर्म काय आहे इथे 1/a म्हणून येणार आहे 1चा क्यूब असेल 1 मायनस आता 3/1चा स्क्वेअर काय येणार आहे 1 म्हणून 3 इंटू 1/a म्हणजे येईल तुम्हाला 3/a इंटू 1चा स्क्वेअर काय राहणार आहे 1 प्लस 3 इंटू 1/a² मायनस 1/a³ म्हणून तुमचा एक्सपान्शन काय आलेलं आहे समचं. तर फर्स्ट टर्म इज 1, त्याच्यानंतर -3/a प्लस 3/a² मायनस 1/a³ इज द एक्सपान्शन ऑफ 1 minus 1/a^3. Now we will see the 8th sum. And what is the 8th sum? तर x/3 minus 3/x^3. First write the formula using a-b^3 is equal to a³ minus 3a² b plus 3ab² minus b³. Here a is equal to, what is a? A is equal to x/3 and b is equal to 3/x. So right लेफ्ट हँड साईडला सम लिहा जे एक्सपांड करायचं आहे ते. ह्याच्यामध्ये पहिली टर्म आहे x/3 आणि दुसरी टर्म आहे 3/x म्हणून फर्स्ट टर्मचा काय असतो क्यूब x/3 मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 3/x इंटू सेकंड टर्म काय आहे 3/x प्लस 3 इंटू x/3 इंटू 3/x² मायनस 3/x³ म्हणून काय येईल इथे x³ क्यूब किती असतो 27 मायनस 3 इंटू 3 आता इथं 3 इंटू 3 किती येणार आहे 9/x इंटू काय आहे x/3 स्क्वेअर म्हणून तुम्हाला मिळणार आहे x²/9 प्लस आता इथं या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3 इंटू x/3 केलं तर हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल आणि तिथे येणार आहे तुम्हाला x इंटू 3/x² किती येणार आहे 9/x² मायनस 3 चा क्यूब 27/9
एक्स क्यूब. 3चा क्यूब काय आहे 27 अपॉन एक्स क्यूब. आता देअरफॉर तुमचा आन्सर काय येणार आहे एक्स क्यूब अपॉन 27 ही तुमची पहिली टर्म येणार आहे. आता त्याच्यामध्ये सेकंड टर्ममध्ये बघा अजूनही सिम्प्लिफिकेशन होणार आहे आणि ते सिम्प्लिफिकेशन काय येणार आहे हा 9 न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला कॅन्सल होईल. डिनॉमिनेटरचा एक्स न्यूमरेटरच्या एक्सला कॅन्सल होईल म्हणजे इथं फक्त काय राहणार आहे न्यूमरेटरमध्ये एक्स इंटू 1 आणि काय येणार आहे एक्स इंटू 1 एक्स ही तुमची सेकंड टर्म येईल. आता थर्ड टर्ममध्ये बघा न्यूमरेटरचा एक एक्स डिनॉमिनेटरच्या एका एक्सला कॅन्सल होऊन जाणार आहे म्हणून तुमची थर्ड टर्म काय येणार आहे 9 अपॉन एक्स मायनस फोर्थ टर्म काय आहे 27 अपॉन एक्स क्यूब. So this is expansion of x upon 3 minus 3 upon x whole bracket cube. So students, solve the question first. Expand the following from exercise 5.3. Do your homework and in the next video we will see the second question and that is a simplification. In that question you have to use both the expansions a plus b whole bracket cube and a minus b whole bracket cube.